मारलेलं आहे आणि दुसऱ्या फेरीत पोहोचल्या. तर दुसरीकडे दुसरा सामना झाला तो नक्कीच शिव मल्हार अंधेरी विरुद्ध गणेश इलेव्हन कुडे. यामध्ये नक्कीच गणेश इलेव्हन संघाने बाजी मारून दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि या दुसऱ्या फेरीतील सामना त्यामध्ये टॉस जिंकलेले ते प्लेबॉयज ग्रुप विरार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले 3 षटकांचा सामना आहे. आणि नक्कीच त्यांनी फलंदाजीला आमंत्रित केले ते गणेश इलेव्हन कुडे संघाला. पुण्याचा गणेश इलेव्हन संघ लागोपाठच्या दुसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कसा काय खेळ करतात बघूया. सलामीची जोडी पाठवलेली आहे विजय आणि तेजस. तीच जोडी ज्यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्याच षटकामध्ये 18 धावा कुठल्या होत्या. खास करून विजयने. तेजस मात्र कमी पडला होता, त्या ठिकाणी भोपळाही फोडू शकला नव्हता. मात्र त्यानंतर त्यांनी जी अप्रतिम गोलंदाजी केली ना त्या जोरावर त्यांचा संघ त्याने पुढे आला होता. कारण पाठीमागे सरकला होता तो नक्कीच शिवमल्हार अंधेरी संघ त्या तेजसच्या गोलंदाजीवर. कारण जे हाणामारीचं षटक होता ज्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यायला होत्या त्यामध्ये नक्कीच रोखलं गेलं होतं ते तेजसने. यावेळी मात्र पुन्हा एकदा अख्खी सुरुवात करतोय या ठिकाणी पहिल्या षटकासाठी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने चांगली सुरुवात केली होती. मात्र यावेळी सुद्धा तीच सुरुवात करून द्यावी लागेल ती विरार संघाला. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात त्याने फक्त 8 धावा दिल्या होत्या. तीच सुरुवात. मात्र नक्कीच या ठिकाणी खंबीर आहे तो विजय. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना मात्र 3 षटकांचा सामना पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्या. यावेळी मारण्याचा प्रयत्न. हवेचा वेग बघा फार जोरात आहे. एक धावा काढलेला आहे. आता मात्र स्ट्राईकवर जातोय तो तेजस. ओपन ग्राउंड आहे. नक्कीच या ठिकाणी हवेने धूल सुद्धा उडली जाते. मात्र या ठिकाणी नैसर्गिक हवामानामध्ये खेळताना नक्कीच तुम्हाला हे सोसावंच लागेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बिग हिट आहे आणि नक्कीच या ठिकाणी षटकारासाठी. आणि आपले इरादे यावेळी मात्र तेजसने स्पष्ट केले. जरी मी पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षित ठरलो होतो फलंदाजीमध्ये मात्र यावेळी मी खंबीर आहे. आणि जे त्याला जे आत्मविश्वास आला तर त्याच्या त्या षटकामध्ये त्याने जे अप्रतिम षटक हाताळलं होतं मागच्या सामन्यामध्ये तोच जोश घेऊन यावेळी मात्र फलंदाजी करताना नक्कीच तेजस. षटकाराने आपलं खातं खोलले. संघाला नेऊन ठेवले 7 या धावसंख्येवर. बिनबाद 7 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. व्हॉलंटियर्सना विनंती. हवेचा वेग फार आहे. सीमारेषेवर आपली मुलं बसवायची आहेत. चेंडू जे जातील ते लगेच घेऊन यायचं आहे. बघा या ठिकाणी जुने चेंडूची गरज आहे. या ठिकाणी मोठे मोठे फटके लागत आहेत. एखादा चेंडू हरवला तर लगेच दुसऱ्या चेंडूची गरज लागते. मात्र अंपायर त्या ठिकाणी खंबीर आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज होती मात्र या ठिकाणी थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला टिपू शकले नव्हते. थोडेसे कमी पडले. मात्र या ठिकाणी एक जीवनदान कठीण जीवनदान होतं. मात्र जीवनदान असतं. एकच धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र वाढते. ते 8 वर पोचते. बिनबाद 8 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुण्याचा पुढचा चेंडू फुलटा डिलिव्हरी आली. हा समाचार 6 धावांसाठी. बघा खराब चेंडू आणि त्याला भिरकावून दिलं जात आहे. ते ऑन साईडला मिडविकेटच्या वरून आणखीन हा षटकार. पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यायचा अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा दाखवून दिलं होतं. विजय आणि तेजसने. यावेळी विजयने एक षटकार मारला. तेजसने एक षटकार मारलाय. एकूण धावसंख्या मात्र फार वेगाने वाढते. ती नक्कीच 14 वर पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. वाईटचा इशारा. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. एक धाव. धावसंख्या वाढून
15वर पोचते. बिनबाद 15 धावा. पुन्हा एकदा चेंडू फसला आणि हा उत्तुंग षटकार. खराब गोलंदाजी या ठिकाणी मात्र यावेळी अक्कीची. धाव संख्या 21, बिनबाद 21. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा एक मोठा षटकार स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आणि 27 धावा पटकावल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. जरी पॉवर प्ले नव्हता मात्र या ठिकाणी इरादे स्पष्ट केले. 3 षटकांचा सामना, बिनबाद 27 धावा. आणि या ठिकाणी नक्कीच लागोपाठ 3 षटकार आले कारण मध्ये एक वाईट चेंडू हाताला गेला होता बघा. आणि ते 3 षटकार आहे विजयच्या बॅटमधून. यावेळी गोलंदाजी मार्कवर प्रणय येतोय. कमबॅक करावा लागेल बघा. पहिल्या षटकामध्ये सर्वात मोठी धावसंख्या नक्कीच पटकावली गेली आहे ते नक्कीच गणेश 11 कुडू संघाने. कारण या अगोदर पहिल्या सामन्यामध्ये विरार संघाने 20 धावा पटकावल्या गेल्या होत्या. पुन्हा फुलटॉस डिलिव्हरी, आणखी हा षटकार. आणि या मोठ्या फटक्याने संघाची धाव संख्या 33 वर गेले बघा. 7 चेंडू मध्ये 33 धाव कुठलेले आहेत. त्यामध्ये 5 हे षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट डिलिव्हरी आणि हा उत्तुंग असा षटकार. तुम्ही कुठेही चेंडू टाका, मी खंबीर आहे. आणि विशेष मध्ये या सामन्यामध्ये जे दुसऱ्या फेरीचे सामने असतात ते जुन्या चेंडूने आहे आणि त्यामुळे षटकार हे लागणारच. गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी कार्पेट ड्राईव्ह, चेंडू जातोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र फार वेळानंतर फक्त 1 धाव मिळते कारण या लागोपाठ षटकार 5 षटकार लागोपाठ लागले आहेत बघा. 5 चेंडूमध्ये 30 धाव आले, त्यानंतर एकच धाव येते. एकूण धावसंख्या मात्र झाली ती 40 वर पोचते. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एकच धाव मिळते. चांगलं कमबॅक केलं जातं प्रणय मार्फत. पहिले जे 2 चेंडू खराब हातले होते मात्र स्वतःला सावरलं त्याने बघितलं. जेव्हा जो टप्पा टाकताना सुरुवातीला तो चुकला, शॉर्ट डिलिव्हरी टाकायला गेला होता मात्र त्याचा मार बसलाय त्याला. आणि त्याचं म्हणजे प्रत्येक म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 षटकार आल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवर एकेरी धाव. धाव संख्या झाली ते 41 वर पोचते. 41 विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. यावेळी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस होता मात्र यावेळी फलंदाज यशरंग सर्व चुकतायत आणि त्याचं प्रत्यय म्हणजे या 2 धावा अवांतरच्या रुपयाने 2 धावा. या 2 धावेने संघाची धाव संख्या 43. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील म्हणजे अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा सामना आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह, चंद्रता ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये एकच धाव. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. धाव संख्या 44 झालेली आहे.
पहिल्या षटकात 27 धावा, तर या षटकामध्ये 17 धावा आल्यात. एकूण धावसंख्या 44. जी सरासरी 27ची होती ती थोडीशी कमी झाली म्हणजे 22वर. आता मात्र महत्त्वाचं षटक आहे. हाणामारीचं जे षटक, जे शेवटचं षटक हाणामारी होती, इथे मात्र सुरुवातीपासून हाणामारी झाली. आजचं क्रिकेट काहीसं बदललं गेलं आहे. सुरुवातीला सावध पवित्र असतो, मात्र यावेळी पॉवर प्ले आले. त्यानंतर बघायला गेलं तर 3 षटकांचे सामने. या ठिकाणी दुसरी फेरी जुना चेंडूने खेळायचं, त्यामुळे पहिल्या चेंडूपासून षटकार ठोकले जात आहेत. गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम ऋतिक येतोय. ऋतिक नंबर 3चा गोलंदाज. बघूया स्लॉगवर हाताळण्यासाठी. यावेळी मोठा फटका, नक्कीच 6 धावांसाठी. धाव संख्या 50 झाली, 50 गाठली गेलेली आहे. आणि विशेष म्हणजे 13 चेंडूमध्ये नाबाद 50 धावा पटकावल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरेख अशी पार्टनरशिप आहे. प्रथमच असं घडतं या स्पर्धेमध्ये. एकही गडी बाद झाला नाही. धाव संख्या झाली ती 50, चेंडू झाले ते 13, अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 70 धावा होतात काय पाहायचं आहे. पुन्हा शॉर्ट डिलिव्हरी. बघा गोलंदाजी तुमची खराब आहे. तुम्ही शॉर्ट डिलिव्हरी, आणि या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी नक्कीच संचारला येतो रोहित शर्मा त्याच्या बॅटमध्ये. शॉर्ट डिलिव्हरीला कसं भिरकावून द्यायचं आणि तोच प्रत्यय, म्हणजे आणखीन या 6 धावा. लॉकवरच्या 2 चेंडू 2 षटकार. बघा प्रणयने सुरुवात तशीच केली होती, या ठिकाणी ऋतिकने ती सुरुवात केली. धावसंख्या मात्र फार वेगाने वाढते, ती 56 वर पोचते. तेजस बघा पहिल्या सामन्यामध्ये 0वर आउट झाला होता. त्यानंतर पहिलं षटक त्याने अप्रतिम हाताळलं, 3च धावा दिल्या. तो जोश, तो आत्मविश्वास या ठिकाणी मात्र 5 षटकार ठोकतोय. आणखीन एक घ्या. आणि या ठिकाणी मात्र षटकाराची हॅट्रिक साधली जाते. ती फलंदाज आणि हॅट्रिक झेललेली आहे ती गोलंदाज ऋतिकने. 6वा षटकार ठोकतोय तेजस. आता वाटतंय की 2 षटकांचा सामना असता तर बरं झालं असतं, कारण सामनाही वाढतोय, वेळही वाढतोय, कारण 12 संघ आहेत. मात्र गोलंदाज प्रयत्न फार कमी पडतायत. यावेळी कार्पेट ड्राईव्ह. बघा हा चेंडू हाताळायला हवा होता, मात्र खूप उशीर झाला आहे. या ठिकाणी धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. विजय मात्र धावचीच्या रूपाने बाद होतोय. संघासाठी 20 धावा काढून धावबाद होतोय. कोण आला? नीतू की नीतू? नीतू येतोय. नीतू फलंदाजसाठी नवीन फलंदाज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, मात्र स्ट्राईक आहे तो तेजसकडे. तेजस मात्र स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव घेताना नक्की या ठिकाणी विजय बाद झाला. 6 षटकारांनीशी 40 या धावसंख्येवर खेळतोय तो तेजस. यावेळी भिरकावून दिला चेंडू. बघूया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. स्वतः एक्स्ट्रा त्या ठिकाणी जातोय, मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही. धाव संख्या झालेली आहे 65.
पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 65. आणि हा षटकार आणि तेजस यांनी 50 धावा पटकावलेत नाबाद. 7 षटकारांनी 50 धावा. व्हॉट अ बॅटिंग. तेजस काटकर 50 धावा पटकावतो नाबाद. त्यामध्ये 7 उत्तुंग षटकार. 42 धावा या षटकारनिशी आहेत. आणि धावसंख्या झाली ती 71 आणि जिंकण्यासाठी 72. आम्ही म्हटलं होतं की 70 धावा होतील काय, मात्र ती पार केलेल्या आहे. धावसंख्या 71, जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष्य. एकाहत्तर धावा झाल्यात. 72 विन आहे. 72 विन. गोलंदाज सनी. फलंदाजचं नाव द्या. जयेश आणि कोण? जयेश आणि इम्रान. पुन्हा एकदा तीच जोडी. तर गोलंदाजी मार्कवर सनी. राईट आर्म राऊंड द विकेट. मिस टाइम स्ट्रोक बघा. आणि ह्या ठिकाणी कॉलिंग नव्हतं बघा. चेंडू मात्र खाली पडतोय. ड्रॉप होतं जेल. नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. दोघे क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक आणि गोलंदाज गेले जवळ चेंडूवर, मात्र त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. एक जीवनदान पुन्हा एकदा यावेळी जयेशला. यावेळी तर डावरे आताचे इम्रान खेळण्यासाठी मात्र मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 2 वर. मात्र एकेरी दुहेरी काही होणार नाही. जेवढे चेंडू तुमचे एकेरी दुहेरी जातील ना, तेवढा तुमचा बोजा वाढतोय, तेवढं दडपण वाढतंय तुमच्यावर. कारण बघा या ठिकाणी पहिल्या डावामध्ये जवळजवळ 10 षटकार लागलेले आहेत. यावेळी मोठा फटका, मात्र झेल त्यामध्ये रूपांतर. बघा फरक हाच आहे. पहिल्या डावामध्ये आरपार फटके होते, यावेळी मग आतमध्ये झेल. आणि तो जो शतरक्षक आहे ना, अगोदरचा सामना त्या शतरक्षकाने आपल्या बाजूने झुकवला होता. मागचा जो झेल टिपला होता ना, त्याच जोरावर त्यानंतर समोरचा संघ ढेपाळला होता. मात्र या ठिकाणी गडी बाद होतोय.
जयेश बाद होतोय संघासाठी फक्त एक धाव काढून. संघाची धावसंख्या 2, गडी मात्र 1 बाद. आता नवीन फलंदाज प्रथमेश. हॅलो, पुन्हा एकदा खेळाकडे मैदानाकडे बोलूया. संघाची धावसंख्या फक्त 2च झालेली आहे. यावेळी मोठा फटका, नक्की 6 धावांसाठी क्लीन हिट. आणि या ठिकाणी नक्कीच याच फटक्यांची गरज आहे संघाला. जरी समोरच्या संघाने मारले तर आम्ही सुद्धा मारू शकतो या इराद्यानेच तुम्हाला खेळावं लागेल, तरच तुम्ही जिंकू शकता. मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये खायचा कमी पडला होता संघ. मात्र यावेळी नवीन गेला फलंदाज प्रथमेशने सुरुवात केलेली आहे. बघूया आणखी किती षटकार ठोकताय. तुम्हाला नक्की तेजस सारखी फलंदाजी करावी लागेल. आणखीन एक क्लीन हिट, दुसरा बॅक टू बॅक षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. धावसंख्या मात्र वाढते, ती 14 वर पोहोचते आणि हीच गरज आहे. कारण प्रत्येक षटकामध्ये 24 धावांची सरासरी राखायची आहे. पहिले 3 चेंडू तुम्ही गमावले, मात्र लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार आलेत. आणि यावेळी लागोपाठच्या 3ऱ्या चेंडूवर 3रा षटकार आणि षटकाराची नक्कीच हॅट्रिक साधले ते फलंदाज प्रथमेशने. पहिले 3 चेंडू अप्रतिम, त्यानंतर 3 चेंडूवर 3 षटकार. एकूण धावसंख्या 20. आता मात्र पहिल्या षटकात 4 धावांनी कमी पडलाय, मात्र ते भरून काढावले दुसऱ्या षटकामध्ये. त्यामध्ये जर तुम्ही बॅकफुटला गेलात ना तर नक्कीच सामन्यामध्ये मागे जाल. मात्र यावेळी अजून आणखीन तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारावेच लागतील. गडी बाद होऊ द्या, मात्र धावांमध्ये कमी पडलात तर नक्कीच तुम्ही बॅकफुटला जाऊ शकता. आता मात्र 12 चेंडू आणि 52 धावांची गरज. 12 मध्ये 52. जी 24ची होती ती आता 26ची सरासरी राखायची आहे. गोलंदाज तेजस, ज्याने 50 धावा कुठल्या गेल्या होत्या. आता मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू वाईडने सुरुवात केली तेजसने. लक्षात घ्या, हाच तो तेजस आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. यावेळी चेंडू पडून आतमध्ये आला. बघा दोन्ही ब्रेक आहेत त्याच्याकडे. पहिला चेंडू टाकल्यानंतर डॉट चेंडू बाहेर गेला होता. यावेळी चेंडू पडून आतमध्ये आला. चेंडू मात्र निर्धाव जातो. चेंडू तुम्ही सोडू नका. यावेळी सरळ बॅक टू द बॉलर खेळून गेला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू येतो लॉंग ऑफ इथन मध्ये. मात्र एकच धाव, एका धावाने मात्र स्ट्राईक नक्कीच द्यायला हवा तो प्रथमेशला, कारण त्याच्यामध्ये फटके आहेत. मागच्या षटकामध्ये लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले गेले होते. आता सुद्धा ती गरजच आहे. 2 चेंडू टाकून झाले या षटकात. धावा आलेत त्या फक्त 2. बघा सुरुवात तशीच होते. तुम्हाला सुरुवात पहिल्या चेंडू पासूनच करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये सुद्धा असंच झालं होतं. 3 चेंडू मध्ये फक्त 2च धावा आल्या त्या. यावेळी 2 चेंडू मध्ये 2च धावा आलेल्या आहेत. चेंज ऑफ पेस बघा, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा वलतोय, मात्र लेट जातोय. बॅट अगोदर फिरली जाते. बघा व्हेरिएशन पाहिजे तुमच्यामध्ये. पहिला चेंडू हाताला तो टाकून बाहेर निघाला होता, वाईट ठरला होता. दुसरा चेंडू आतमध्ये आला. यावेळी मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. आणखीन 2 धावा. धाव संख्या 24, मात्र 2 ने होणार नाही, लक्षात घ्या. चांगली गोलंदाजी बघा. तेजस एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजीवर जिंकून दिला, दुसऱ्या सामन्यात त्यांनी चांगली फलंदाजी केली. यावेळी सुद्धा मिस टाइम स्ट्रोक बघा. गोलंदाजाचं व्हेरिएशन बघा.
आणि झेल सुटला जातोय. एक धाव, मात्र नक्कीच त्याला फरक पडत नाही. मोठे फटके ते वाचवले जातात. एकच धाव मिळते. स्ट्राईक पुन्हा एकदा इम्रानकडे. मात्र इम्रानला हवेच्या दिशेने तुम्हाला खेळावं लागेल. पाच चेंडू मध्ये फक्त 5 धाव दिल्या तेजसने. काय गोलंदाजी. बॅक टू द बॉलर. वॉट अ बॉलिंग. षटक संपतोय दुसरं. धाव संख्या फक्त आणि फक्त 25. आणि या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक नक्कीच वाईटची धाव. आणि पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट, एक धाव, डॉट, 2, 1 आणि 0. पण जेव्हा तुम्ही पहिलं डाव खेळताना त्यामध्ये जर गोलंदाजीमध्ये जर तुम्ही फसलेत, गोलंदाज एकही गोलंदाज असा नव्हता की तो थांबू शकत होता. या ठिकाणी बघा, सनीने पहिले जरी 3 चेंडू हाताळले होते चांगले, त्यानंतर 3 चेंडू 3 षटकार आले. थोडंसं का होईना कमबॅक केलं गेलं होतं ते नक्कीच प्ले बॉयज विरार संघाने. मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं ते गोलंदाजीच्या बाजूने. नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडनं निनाद येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. मात्र काहीशी औपचारिकता राहिलेली आहे या ठिकाणी. नक्कीच एकच धाव मिळतं. एका धावेने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचते. व 3च षटकाच्या सामन्यात तुम्हाला 50च्या आत रोखावाच लागेल. जेव्हा तुम्ही समोरच्या संघाला 50च्या पार धावसंख्या काढून देताय ना, त्यावेळी तुम्ही नक्कीच फुटला येत आहे. कारण जेव्हा चेस करतो ना तेव्हा दडपण असतं. मोठा फटका खेळायचा, मात्र चुकला तर झेल बी बाद होऊ शकतो. मात्र किंवा डॉट गेला तरी कमी पडतो. यावेळी मात्र मोठा फटका आहे. नक्कीच 6 धावांसाठी. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 32 वर. आता फार उशीर झालाय. त्याचं कारण म्हणजे तेजसची गोलंदाजी. काय ती फलंदाजी, काय ती गोलंदाजी. आणि त्याचा प्रत्यय आणि हा वाईटचा इशारा. त्याचा प्रत्यय म्हणजे संघाला त्यांनी पुढे सरसावलेला आहे. मात्र अजूनही खेळ शिल्लक आहे. तो 4 चेंडूंचा. तर क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ, कधी केव्हाही काही घडू शकतं. मात्र आज तसं घडेल काय नक्कीच नाही. त्याचं कारण म्हणजे फलंदाज कमी पडताना दिसत आहेत. फुटवर्क नव्हतं या ठिकाणी. इम्रानच्या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेरचा आणि बॅक फुटला जातोय. तो संघ नक्कीच विरार संघ नाणेफेक जिंकली होती. या ठिकाणी धावांचा ओघ होता. आणि या ठिकाणी बघा, मागच्या सामन्यामध्ये गणेश इलेव्हन कुडे संघाने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली धावसंख्या उभारून सामना जिंकला होता. 54 धावा त्यांनी 4 षटकात पटकावल्या गेल्या होत्या. यावेळी मात्र 3 षटकामध्येच त्यांनी 71 धावा पटकावल्या गेल्या होत्या. शेवटचे 2 चेंडू. या पुढच्या सामन्यासाठी KB इलेव्हन विरुद्ध अष्टविनायक दिवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, टॉस साठी या. कोणता संघ? दिवा संघ हजर आहे. KB वाले नाही आले का अजून? आणि गडी बाद होतोय. आणखीन एक. नक्कीच या ठिकाणी प्रथमेश बाद झालेला आहे. 3 षटकार आणि 1 धाव, एकूण 19 धावा काढून बाद होतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. पोलार्ड हे ते फलंदाजसाठी. याने चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये 3 झेल टिपले होते. आणि पोलार्डने प्रमाणे, आणि पोलार्डला शेवटी का ठेवलं तुम्ही? तर त्याच्यामध्ये एवढी नाव पोलार्डाप्रमाणे शरीर एसटी,
फलंदाज आहे, पण त्या फलंदाजाला तुम्ही मागे ठेवताय. कारण बघा, जेव्हा धावसंख्या मोठी असते ना, तर थोडंसं चेंज करायला हवं. आता तुम्ही तसं केलं नाही. भले चेंडू खराब असेल किंवा काय, मात्र कुवत ज्या फलंदाजामध्ये असते ना, ते फलंदाज तुम्ही पहिला पाठवायला हवेत. आणि या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय पराभूत होतोय तो नक्कीच शिव मल्हार अंधेरी संघ. अंधेरी संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अंधेरी संघाचे कर्णधार या, माफ करा, प्ले बॉयज विरार संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अंधेरी संघ या अगोदर पराभूत झाला होता. विरार संघाचे कर्णधार या. विरार संघाचे कर्णधार या.